बघा दिसतंय का बाळांनो? प्रश्न नंबर 7 दिलेला आहे, पेज नंबर 54, क्वेश्चन नंबर 7. सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन. ही इक्वेशन सोडवायची आहेत. आता ही इक्वेशन सोडवण्यासाठी आपल्याला कोणती मेथड दिलेली नाही, त्यामुळं तुम्हाला हा सॉल्व हा शब्द आला की तुम्ही कोणत्याही मेथडनं ती गणित सोडवू शकता. मग फॉर्म्युला मेथड असली तर चालेल, कंप्लीटिंग स्क्वेअर असेल किंवा तुम्हाला फॅक्टरायझेशन, कोणतीही मेथड वापरली तरी चालेल. आता प्रश्न नंबर 1. बघा, इक्वेशन लिहून घेतो. 1/x + 5 = 1/x². दोन्ही टर्मच्या मध्ये बरोबर चिन्ह आहे म्हणजे पक्षांतर होणार. दोघांचा छेद समान करायचा नाही, फक्त अधिक वजाला छेद समान करायचं बाळांनो. पलीकडे छेदात आहे त्याचं पक्षांतर अंशात गुणून बसणे म्हणजेच x² = x². आणि पलीकडं x + 5. आता त्याचं पक्षांतर करा. x² - x - 5 = 0. बाळांनो, इथं फॅक्टर मिळतात का बा? फॅक्टरची मेथड थोडीशी सोपी आहे, त्याच्यापेक्षा थोडीशी अवघड. फॉर्म्युला कोणतीही मेथड घेतली तर चालेल. जर समजा तुम्हाला फॅक्टर व्यवस्थित जमत नाहीत, अधिक चिन्ह द्यायचं का वजा चिन्ह द्यायचं, सरळ मग तुम्ही फॉर्म्युला मेथडनं गेला तरी सुद्धा चालेल. हे गणित तुम्हाला मी फॉर्म्युला मेथडनं गणित सोडवून देतो. कोणत्याही मेथडनं गणित सोडवता आलं पाहिजे आपल्याला. कंपेअर करूया. ax² + bx + c = 0. देअरफॉर इथं कोएफिशियंट 1 आलेला आहे. a बरोबर 1, b = -1 and c = -5. b² - 4ac. आता डिस्क्रिमिनंट डेल्टाची किंमत काढूया. b चा वर्ग, b च्या किमतीचा वर्ग -4 × a 1 × c -5 वजा 1 चा वर्ग अधिक 1 वजा 1 गुणिले वजा 1, वजा वजांचा गुणाकार अधिक 4 × 1 = 4, 4 × 5 = 1 21. x व्हेरिएबल आहे. x = मायनस इन ब्रॅकेट b प्लस मायनस b² - 4ac / 2a मायनस b, b ची व्हॅल्यू किती आली? -1 प्लस मायनस √21 / 2 × a, a ची किंमत 1 = स्टेप बाय स्टेप गणित सोडवायचं. आधीमध्ये कुठलीही पायरी लिहायची नाही. मायनस मायनसचा गुणाकार काय असणार? प्लस मायनस √21/2. x = 2 उत्तर द्या. 1 + √21/2 और x = 1 - √21/2. आता ही दोन उत्तर फॅक्टर मिळालेले नाहीत. सरळ कंपेअर केलं. ABCच्या किमती काढल्या. b² - 4ac ची किंमत काढली 21. फॉर्म्युला घेतला x = और -1. म्हणजे तुम्हाला कोणत्याही पद्धतीनं गणित सोडवा, व्यवस्थित सोडवता आलं पाहिजे. एक एक मेथड परफेक्ट करून ठेवायची बाळांनो. द रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन आर 1 + √21/2 and 1 - √21/2. ओके. आता प्रश्न नंबर 2. हे इक्वेशन फॅक्टरायझेशननं सोडवलेलं आहे. आता तुम्ही हे इक्वेशन फॅक्टरायझेशननं पण सोडवा आणि मी तुम्हाला हे फॉर्म्युला मेथडनं सुद्धा हेच इक्वेशन सोडवून देतो.
पहिल्यांदा गणित तयार करूया. एक्स स्क्वेअर मायनस 3x/10 मायनस 1/10 इज इक्वल टू 0. आपल्याला डिनॉमिनेटर मध्ये 10 आहे, मग प्रत्येकाला 10 न गुणूया. म्हणजेच काय केलं पाहिजे, इक्वेशन बाय 10 प्रत्येकाला 10 न गुणलं. 10x² मायनस 3x/10 इंटू 10 मायनस 1/10 इंटू 10 इज इक्वल टू 0 इंटू 10. 10 न गुणलेलं आहे 10x² मायनस 10ला 10 गेलं 3x मायनस 1 इज इक्वल टू 0. आता मी तुम्हाला हे फॉर्म्युला मेथडनं गणित सोडवून देतोय. हेच गणित तुम्ही जर कंप्लेटिंग स्क्वेअरनं सोडवलं तरी सुद्धा उत्तर तेच येणार. उत्तर बदलत नाही, कोणतीही मेथड घ्या. Therefore, A is equal to 10, B is equal to minus 3 and C is equal to minus 1. Therefore, B square minus 4AC discriminant B square, B चा वर्ग म्हणजे minus 3 minus 4 into A into C ची किंमत minus 1. 3 चा वर्ग 9 मायनस 3 इंटू मायनस 3 वजा वजांचा गुणाकार अधिक मायनस मायनसचा गुणाकार अधिक 40 बरोबर 49 49 आलं. आता फॉर्म्युला x इज इक्वल टू मायनस इन ब्रॅकेट b प्लस मायनस b² मायनस 4ac अपॉन 2a. किंमत व्यवस्थित भरा. मायनस बी ची व्हॅल्यू काय आली -3 प्लस मायनस 49 अपॉन 2 इंटू ए ची व्हॅल्यू किती आली 10. x इज इक्वल टू +3 मायनस मायनसचा गुणाकार प्लस मायनस 7 अपॉन 20. आता दोन वेगवेगळ्या व्हॅल्यू घेऊया. x इज इक्वल टू 3 प्लस 7 अपॉन 20 और x इज इक्वल टू 3 मायनस 7 अपॉन 20. 7 आणि 3 10 20 1/2. 7 मधून 3 गेलं -4 अपॉन 20. 4 एके 4 आणि 4 पंचे 20. आता 1/2 मायनस 1/5 1/2 and or x is equal to minus 1/5 are the roots of the given quadratic equation. अगदी ही सुद्धा मेथड बघा, ती सोडवून दिलेली मेथड बघा व्यवस्थित. ही मेथड बघा, सर्व मेथड्स व्यवस्थित लिहिता आल्या पाहिजेत.